बघू शकता आज आपण ना मस्त 3 किलो अशा तांदळाच्या चकल्या बनवलेल्या आहेत. आता तुम्ही ह्या तांदळाच्या चकल्या आहेत ना, तुम्ही असा जुना तांदूळ वापरायचा, कारण का जुना तांदूळ वापरला तरच चकली आपली छान फुगती, खुसखुशीत आणि चौपट अशी चकली फुगती. खूप छान आहे तांदळाच्या चकल्या. ह्याला काय भिजवायचं नाही, काय नाही, डायरेक्ट स्वच्छ धुवून आपलं स्वच्छ निवडायचे तांदूळ, डायरेक्ट गिरणीत दळून आणायचे आणि डायरेक्ट बनवायचे. भिजवायचं शिजवायचं असं काहीच नाही ह्याला. खूप छान लागतात. जुना तांदूळ वापरायचा, शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा. डायरेक्ट दळून आणायचं 3 किलो, तुम्हाला 2 किलो 3 किलो कसे पाहिजे तेवढ्या, आणि मस्त आपल्याला त्याची उकड काढून अशा बनवायच्या चकल्या खूप छान लागतात. खायला तर खुसखुशीत आणि खमंग चौपट फुलण्याची तांदळाची चकली आहे. बघू शकता इथं मी तुम्हाला तळून दाखवल्या आहेत. तरी मी तेल थोडंच घेतलं आहे. एकदम अशी टम्म फुगती चकली, खायला तर एकच नंबर लागते चकली. तर थोडासा पापड खाणं, जिरं टाकायचं. कशी वाटल्या तांदळाच्या चकल्या? तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवते पण ही कशी बनवायची आहे ती तांदळाची चकली. इथं बघू शकता आता मस्त मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा चकल्या झालेल्या आहेत आपल्या. मस्त अशा आपल्या चकल्या आहेत, बघू शकता. एकच नंबर लागते चकली. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर बघायची असेल ना चकली कशी बनवायची, नक्की मला कमेंट करून सांगा. त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ नक्कीच बनवेल.